राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचं दार जवळपास बंदच झाल्याचं मानलं जात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक आणि जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आणि खुनाचे छायाचित्र समाज माध्यमातून पुढे आल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला होता। सोमवारी दिवसभर अजित पवार यांच्यासोबत मुंडे हे दौऱ्यावर होते, त्यांच्यासोबत होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला। त्यामुळे महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे 9 मंत्री झालेत। राष्ट्रवादीचा मंत्रिपदाचा कोठाही इथे संपला आहे। काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीमध्ये ओबीसीचा चेहरा नव्हता। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांची देखील नाराजी होती आणि हे त्यांनी उघड बोलून दाखवलेलं होतं। बदनाम झालेल्या मुंडेंपेक्षा भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणं राष्ट्रवादीला अधिक सोयीचं किंवा सोपं वाटलं, त्यामुळे त्यांचा समावेश केल्याचंही मानलं जातंय। मंत्रिमंडळाच्या राष्ट्रवादीचा कोटा संपल्यानंतर आता पुढच्या काही वर्षांपर्यंत का होईना मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान नसल्याचं शंकेत आहेत।